बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाची बातमी। खरं तर पाऊस मुक्कामाला आलाय मुंबईमध्ये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, संततधार सुरू आहे। दरम्यान या पावसामुळे मध्य रेल्वेवरची लोकल सेवा ही आता अर्धा तास उशिरानं सुरू आहे। सकाळपर्यंत फारसा काही त्रास झाला नाही, पण आता मात्र पावसाचा जोर वाढल्यानं अनेक ठिकाणी रुळांवरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी पाणी ओसरायची वाट पाहिली जाते आणि त्याच कारणानं ही वाहतूक आता धीम्या गतीनं सुरू आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी म्हणून अतिशय संथ गतीनं लोकल चालवल्या जातात आणि त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाला काहीसा ब्रेक लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मुसळधार पावसानंतर सुद्धा मुंबईतली लोकल सेवा सुरू आहे हे विशेष, पण अर्ध्या तासानं ही लोकल सेवा उशिरानं सुरू आहे। खरं तर सलग तिसऱ्या दिवशी मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं पश्चिम उपनगरात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मुंबई ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। नागरिकांना त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावं लागतंय। मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पावसानं मुंबईत जोरदार हजेरी लावलेली पाहायला मिळते। सततच्या मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई झाली आहे, तर सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं कुर्ला स्टेशन परिसरात पाणी साचलंय। त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाल्याचं समोर आलं। तर मुंबईतली ही तीन दृश्य आहेत बघा। अंधेरी सबवे जिथं पाणी साचतंच आणि 3 दिवसापासून मुंबईमध्ये इतका मुसळधार पाऊस कोसळतोय म्हटल्यानंतर आता हा सबवे वाहतुकीसाठी पाणी साचल्यानं बंद करण्यात आलाय। दुपारी 2:30 वाजताची मरोड मुंबईमधले दृश्य आहेत बघा। दृश्यमानता सुद्धा किती कमी आहे आणि पाऊस किती मुसळधार असेल याचा अंदाज। असलफा मेट्रो स्थानकात सुद्धा पाणी साचलेलं आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कंट्रोल रूममध्ये आता अजित आहेत, जिथून मुंबईतली सगळी परिस्थिती काय आहे याच्यावरती नजर ठेवली जाते। याचा अर्थ एखाद्या भागात तुम्ही आहात असं नाहीये। आता अजित, तुम्ही मुंबई बघताय असं म्हणावं लागेल। कंट्रोल रूममधून मुंबईचं चित्र काय दिसतंय, काय परिस्थिती आहे आज मुंबईची? विलास, मुंबई महानगरपालिकेचं हे कंट्रोल रूम आहे। आपत्ती व्यवस्थापन विभाग हे संपूर्ण या कंट्रोल रूमचं हे पूर्णपणे सगळ्या मुंबईतल्या एका कोपऱ्यानं कोपऱ्यात लक्ष ठेवलं जातं आणि या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक जे आहेत महेश नार्वेकर सर आहेत। कशा पद्धतीनं पूर्ण मुंबईमध्ये सध्या पाऊस सुरू आहे, कुठे वाहतूक कोंडी आहे, कुठे पाणी साचलेलं आहे किंवा इतर कोणती समस्या आहे का, हे इथे बसून लक्ष ठेवलं जातं। हजारो सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं। एवढंच नाही तर हवामानाचा पुढचा अंदाज काय आहे हे देखील इकडे एका स्क्रीनवर सुरू आहे। म्हणजे ही एक भली मोठी स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवरती सगळ्याच गोष्टी त्यावरती पूर्णपणे लक्ष ठेवलं जातं आणि संपूर्ण कंट्रोल रूम आहे। याच्या बऱ्याचशा लेयर्स आहेत, याच्यामध्ये सेफ्टी ऑफिसर आहेत, कॉल सेंटर आहेत। त्याच पद्धतीने तिथे आपण जर पूर्ण फोन पाहिले तर प्रत्येक महत्वाच्या विभागाचे, मग नेव्ही असेल, कोस्टगार्ड असेल, मंत्रालय, मुंबई पोलीस असेल, या सर्वांचे हॉटलाईन्स आहेत आणि ह्या सर्व इथून कंट्रोल केले जातात। साहेब, मुंबईमध्ये कालपासून पाऊस पडतोय, आजही पावसाचा जोर कायम आहे। कुठल्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि कुठे वाहतूक कोंडी झालेली आहे, कशा पद्धतीने एक्सप्लेन कराल? मुंबईमध्ये तर आपण बघितलं दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत काही ठिकाणी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्याच वेळेला 2:27 4.21ची हाय टाईड होती। या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे मुंबईच्या काही सखल भागांमध्ये पाणी भरलेलं होतं आणि एक अर्ध्या तासानंतर 3:30 पावणे 4च्या सुमाराला ज्यावेळेला पाऊस कमी झाला आणि हाय टाईड ओसरली त्यावेळेला पावसाचा जोरही कमी झाला आणि जिथे जिथे वॉटर लॉगिंग होतं तिथे आता पाणी नॉर्मल झालेलं आहे। आपण इथे बघू शकता अंधेरी सबवेला मगाशी पूर्ण पाणी होतं, आता अंधेरी सबवे पूर्ण क्लिअर आहे। हिंदमाताला पाणी होतं, आपण हिंदमाताही बघू शकता, हिंदमाताही पाणी ओसरलेलं आहे। दादर टीटीचंही आपण लोकेशन बघू शकता, तिथेही पाणी भरलेलं होतं, तिथलंही पाणी आता ओसरलेलं आहे। तर जिथे जिथे सकल भाग होता आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याच वेळेला हायटाईड होती, तिथे काही भागामध्ये पाणी काही काळासाठी साचलेलं होतं। बऱ्याच ठिकाणी बघतो आम्ही की पाणी साचलं असेल किंवा काही रस्त्यामध्ये गोष्टी असल्यामुळे वाहतूक कोंडी होते। तो लास्ट वन तिसरा स्पॉट आहे, तो नेमका कोणता? तिथे वाहतूक कोंडी किंवा वाहनाची संख्या जास्त दिसते, कसं ओळखलं जातं? काय कोडिंग्स वगैरे असतात किंवा ज्या ज्या ठिकाणी असं आम्हाला निदर्शनास येतं की पाणी
जिथे ट्रॅफिक कंजेशन झालेलं आहे, आमच्याकडे ट्रॅफिक पोलीस कंट्रोल बरोबर आमची हॉटलाईन आहे. ताबडतोब आम्ही त्यांना कळवतो आणि जर असं कळलं की तिथे पाणी साचलंय किंवा झाड पडलंय किंवा असं काही अडथळा झाडांचा ट्रॅफिकला निर्माण झालाय तर तो क्लिअर करण्यासाठी महापालिका आणि पोलीस, ट्रॅफिक पोलीस हे आम्ही एकत्र येऊन तो क्लिअर करतो, जेणेकरून ट्रॅफिक सुरळीत चालू होईल. पाऊस आला, हायटेड आलं की मुंबईमध्ये पाणी भरतं, विशेष करून सकल भागात भरतं. मग याला सर्व कसं कंट्रोल केलं जातं? पाणी निचरा होण्याची वाट पाहिली जाते का काही यंत्रणा लावली जाते? मुंबईमध्ये जिथे जिथे वॉटर लॉगिंग स्पॉट्स आहेत तिथे तिथे साधारण 450 ठिकाणी आपण लोकलाइज डिवॉटरिंग पंप बसवलेले आहेत. या व्यतिरिक्त हिंदमाता असेल, सेंट झेवियर गार्डन असेल किंवा आपला मिलन सभा असेल तिथे अंडरग्राऊंड टँक्स लावलेले आहेत. 6 पंपिंग स्टेशन आहेत. या सगळ्या यंत्रणाचा वापर करून कमीत कमी वेळेत पाण्याचा निचरा कसा केला जाईल याची पूर्ण एक एसओपी मुंबई महापालिकेकडे तयार आहे. संबंधित जे खातेचे आहेत, म्हणजे जसं स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट असेल, आता महापालिका आयुक्त स्वतः राऊंड घेत आहेत, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त सगळे फील्डवर आहेत आणि आपली संपूर्ण यंत्रणा ही रस्त्यावर उभी राहून काम करते आणि कमीत कमी वेळेत पाण्याचा निचरा करून लोकांची गैरसोय कशी कमी होईल ही काळजी घेतली जाते. बऱ्याच अंशी आम्ही पाहतोय आता पूर्ण मोठ्या स्क्रीनवरती की पाणी कुठे साचलं असं दिसत नाहीये. एक फक्त त्या ठिकाणी थोडा सकल भाग आहे किंवा तिथे रस्ता जो आहे तो थोडा तिथे खालच्या बाजूला असल्यामुळे पाणी साचलंय. पिलरच्या खाली तिथे बसतो. तो स्पॉट कुठला आहे? त्या ठिकाणी जिथे लोक जातात. पाणी भरलं. हा मानखूर कडचा भाग आहे रेल्वेच्या तिकडे. तिकडे काही सकल भागात आपण बघितलं असेल रस्त्यावर पाणी नाहीये. तो जो वॉटर एंट्रन्सचा साईड आहे तिकडे पाणी भरलं. तिथे आमची लोक आता आम्ही पाठवली आहेत ऑलरेडी. तिथे माणसं पोहोचतील आणि तिथे काम करतील. हा मगाशी इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी होतं. आता पाण्याचा निचरा झालेला आपल्याला दिसतोय. काही वेळात तोही पाणी काढण्यासाठी संबंधितांना आम्ही इथूनच मेसेज दिला जातो. कशा पद्धतीने यंत्रणा असते? कुठल्या लेवलपर्यंत मेसेज येतो आणि खालपर्यंत कसा पोहोचला जातो? आपण तिथे बघितलं असेल की आमच्याकडे 60 हॉटलाईन्स आहेत. प्रत्येक विभागामध्ये एक नियंत्रण कक्ष आहे आणि प्रत्येक विभागाच्या नियंत्रण कक्षामध्ये सुद्धा 24 तास मनुष्यबळ कार्यरत असतं. अशा ठिकाणी जसं आता आपण हा एक स्पॉट दाखवला, त्या ठिकाणी लगेच त्या संबंधित वॉर्डाला, वॉर्ड कंट्रोल रूमला या हॉटलाईनद्वारे कळवलं जातं आणि मग वॉर्ड कंट्रोल रूममधून जी काही यंत्रणा आमची असते ती कार्यान्वित होते, तिकडे जाते, तिकडे पोहोचतात आणि पाण्याचा निचरा करण्याचं काम करतात. सामान्य माणूस आपलाही संपर्क साधू शकतो का? आणि साधल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्या समस्येवर निराकरण केलं जातं? बिलकुल साधू शकतो. नागरिकांसाठी आपण 1916 हा नंबर उपलब्ध करून दिलेला आहे. नागरिक आमच्याशी संपर्क करू शकतात. जर कदाचित 1916 लागला नाही तर प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये, प्रत्येक नियंत्रण कक्षात आपण एक डेडिकेटेड नंबर दिलेला आहे. तिथेही ते संपर्क साधू शकतात. या व्यतिरिक्त आपण इथे बघू शकता की आमचे ट्विटर हँडल असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, या सगळ्या सोशल मीडियावर आमची डेडिकेटेड टीम बसलेली आहे आणि त्यांच्याद्वारे सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. नक्कीच. हे सगळं झालं. आता इथे हवामान खात्याचं पूर्णपणे इथे मॅप दाखवला जातोय. ह्याचा कसा फायदा होतो आणि फक्त आपलीच माणसं त्या ठिकाणी लक्ष ठेवतात का हवामान खात्याचे लोक आपल्याशी संपर्क करतात? हवामान खात्याचा आणि आमचा एक क्लोज आहे कॉन्टॅक्ट. त्यांच्याशी आमची हॉटलाईनची कनेक्टिव्हिटी आहे. आपण इथे बघू शकता आम्हीही कॉन्स्टंटली डॉपलर रडार असेल किंवा त्यांचे वेगवेगळे जे NWP मॉडेल्स असतील, GPS असतील, ते आम्ही बघत असतो आणि त्याच्यावरून आम्ही आता आपण हा डॉपलर बघू शकता. त्या डॉपलरवरचे क्लाउड काय आहेत, कशा प्रकारे क्लाउड मुंबईच्या वरती आहेत, किती वेळासाठी पाऊस पडणार आहे आणि हे आम्ही त्यांचा समन्वय IMDC आमचा रेग्युलर चालू असतो आणि त्याप्रमाणे जशी जशी आम्हाला वॉर्निंग्स मिळतात त्याप्रमाणे आम्ही आमची कारवाई पुढे करत असतो. थोडं कंट्रोल रूमचं, आता सेफ्टी ऑफिसर आहेत किंवा कॉल सेंटर आहेत, कशा पद्धतीने ही यंत्रणा चालते आणि काय नेमका याचा वापर केला जातो? जसं मी म्हटलं की 1916 हा नागरिकांसाठी नंबर आहे. आपण इथे बघू शकता ही जी लोक बसलेली आहेत ही कॉल रिसिव्ह करतात आणि हा कॉल रिसिव्ह केल्यानंतर त्या कॉलवर काय कारवाई करायला हवी, कोणी कारवाई करायला हवी, ती संबंधित यंत्रणांना इथून आपण मोबिलाइज करतो. त्या साईडला तिकडे बघितलं असं तिथे हॉटलाईनवर बसलेली आहेत. आता हॉटलाईन काही वेळेला बंद पडल्या तर आमच्याकडे DMR आहे, डिजिटल मोबाईल रेडिओ. तर अनेक अशा यंत्रणा ज्या आहेत, ज्या यंत्रणांमुळे यंत्रणांमधला जो समन्वय आहे तो साधला जातो. या व्यतिरिक्त आमचा समन्वय हा नागरिकांशी थेट साधला जातो. जसा आमचा एक मोबाईल ॲप आहे, डिझास्टर मॅनेजमेंट MCGM. हा मोबाईल ॲपवर सुद्धा ही सगळी माहिती, लाईव्ह इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. तर यावेळी या सगळ्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय कुठे पाणी साचलेलं आहे आणि कुठे ट्रॅफिक आहे किंवा वाहतूक कोंडी झालेली आहे. आता आपण बघत असाल तर मी आता मगाशी जो रोड नंबर 24ला पाणी होतं तेही आता रिसीट झालेलं आहे. वाहतूक कोंडी कुठेही नाहीये. काही ठिकाणी ट्रॅफिक दिसेल तुम्हाला. जसं आता तो एक स्पॉट तुम्ही मगाशी दाखवला कुर्ला स्टेशनच्या बाहेर, तिथे थोडंसं पाणी आहे, थोडंसं ट्रॅफिक, पण आता ट्रॅफिक मुव्हमेंट आहे. ट्रॅफिक जर आपण बघितलं असेल तर ट्रॅफिक सुरू आहे. आणखीन त्याच्या एक खाली स्पॉट होता त्या ठिकाणी
लोक छत्री घेऊन चाललेले आहेत. तो कोणता स्पॉट आहे? पाणी पण साचलेलं आहे आणि लोक एका मधल्या भागात चालत आहेत. हा सुद्धा कुर्ला स्टेशन रेल्वे स्टेशनचा हा स्पॉट आहे. इथेही आम्ही ऑलरेडी इन्फॉर्म केलेलं आहे आमच्या संबंधितांना. काही वेळा तिथे लोक जाऊन ती ऍक्शन घेतील. हा थोडासा सकल भाग आहे दोन्ही बाजूला. इथे थोडंसं पाणी आणि पाऊसही तिथे पडतो. दुसरा अजून एक पार्ट होता त्या सगळ्या भागामध्ये. त्याच्याच खाली तिथे पहिलं गाड्या पार्किंग आहे, तिथे पाणी साचलेलं आहे. तो कोणता भाग आहे हा? हा जो आहे SIS म्हणजे आपलं जे सायन्सचं जो जंक्शन आहे पाठीमागची बाजू, तो लो लाईंग एरिया आहे. नेहमी तिथे पाणी साचलेलंच असतं. इथेही पाणी खूप मोठ्या प्रमाणात होतं. तेही पाणी आता आपल्याला कमी होताना दिसत आहे. काही सकल भागात काही वेळासाठी पाणी निश्चित आहे. ते पाणी काढण्यासाठीची यंत्रणा ही आमची कार्यान्वित आहे आणि हे पाणी कमीत कमी वेळात कसं कमी होईल याची आम्ही काळजी नक्कीच घेतो. वाहतूक कोंडी सध्या कुठे दिसत नाहीये, जरी संध्याकाळची वेळ असली तरी. पण पावसाचा जोर पण तसा कमी झालेला, हायटाईट पण आता गेलेला आहे. पण तरी देखील काही 4 ते 5 आपण स्पॉट पाहिले. हा मानखुर्दच्या वरचा जो भाग आहे, रेल्वे स्टेशन आहे कुठलं, तो कुठलं, ते लोकेशन कुठलं आहे? ते मानखुर्द रेल्वे स्टेशन आहे. त्याच्यावर जरा मोठं करेल. हा हे BKCचा लायब्ररी जंक्शन, तिथेही पाणी होतं. तर MMRDAची जी संबंधित यंत्रणा आहे त्यांनाही आम्ही हे कळवलेलं आहे आणि त्यांनी तिथे कारवाई चालू केलेली आहे. पण जवळपास एक पूर्ण भाग जो आहे तो बंद दिसतोय, तो ते लोकेशन हा जो डायमंड मार्केट आहे तिकडचा लोकेशन आहे तो. तिथे काही काळासाठी पाणी होतं. ते संबंधित यंत्रणा ज्या आहेत MMRDAच्या त्यांना आम्ही कळवलेलं आहे ऑलरेडी. अजित एक प्रश्न विचारा ना त्यांना. एक प्रश्न त्यांना विचारा की हायटाईड आणि मुसळधार पाऊस हे अशा प्रकारचा एक अलर्ट होता, तो धोका टळलाय का? हायटाईड आणि रेड अलर्ट पावसाचा हा सगळा धोका जो आहे तो टळलाय का? आणि अजूनही पुढे असं काही संकेत आलेत का किंवा काय अलर्ट आलेत का? आता आपल्याला IMDने उद्यापर्यंत ऑरेंज अलर्ट ऑलरेडी दिलेला आहे. हायटाईट ऑलरेडी संपलेली आहे. आता एक हायटाईट रात्री येईल, दुसरी हायटाईट उद्या असेल. परंतु मी नागरिकांना असं आवाहन करेन की त्यांनी कृपया समुद्रकिनारी जाणं टाळावं. समुद्रकिनारी ज्यावेळेला हायटेड असते, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक पाण्यात पोहायला जातात आणि ड्राउनिंगच्या केसेस घडत असतात. आमचे लाईफ गार्ड्स प्रत्येक बीचेसवर तैनात आहेत, आमचे सिक्युरिटी गार्ड्स तैनात आहेत, पोलीस तैनात आहेत. परंतु नागरिकांनी शक्यतो पाण्यात जाणं टाळावं आणि जिथे जिथे पाणी भरलं असेल, नाले भरले असतील, तिथे जाणं शक्यतो त्यांनी टाळावं. सविस्तर माहिती दिलेली आहे. खरंय, विश्वात अगदी आपण पाहिलं सविस्तर. काही ठिकाणी तर ते चांदिवली जंक्शन जे आहे साकीनाका, तिकडे देखील वाहतूक कोंडी दिसते आपल्या स्क्रीनमध्ये. तर हे संपूर्ण म्हणजे सर जवळपास किती कॅमेरे असले आणि किती कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण कंट्रोल ठेवतो या सगळ्या गोष्टीवरती? सुमारे 5,000 कॅमेरे मुंबईमध्ये लागलेले आहेत. त्या 5,000 कॅमेऱ्यांचा लाईव्ह फीड इथे अवेलेबल आहे आणि ह्या 5,000 कॅमेऱ्याच्या माध्यमातून कॉन्स्टंटली ही आमचा जो बघा, स्टाफ म्हणजे आहे जवळपास 5,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं मुंबईवर नजर ठेवली जाते. अतिशय उपयुक्त अशी ही सगळी माहिती न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. पण आणखीन एक थोडीशी चिंताजनक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. इर्शाळवाडीच्या जवळच मोरबेवाडी एक गाव आहे आणि या मोरबेवाडीत आता दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानं भीतीचं वातावरण स्वाभाविकपणे निर्माण झालंय. मोरबेवाडीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मोरबेवाडी इथं सुद्धा दरड कोसळल्यानं या सगळ्या परिसरामध्ये आता काहीशी चिंता निश्चितपणे असू शकते, कारण डोंगराळ हा सगळा परिसर आहे. त्याच्या पायथ्यालाच मोरबे धरण आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये एक याच्या आधीच दरड कोसळण्याची घटना घडली. अनेकांना जीव गमवावे लागले आणि त्यात आता शेजारच्या गावात सुद्धा दरड कोसळल्यानं थोडीशी भीती निश्चितपणे असणार आहे. आमचे प्रतिनिधी सुद्धा, आता आमची टीम सुद्धा त्या परिसरात पोहोचलेली आहे. जाणून घेऊयात त्यांनी नेमकं काय वस्तुस्थिती दाखवली आहे. आता मी मोरबेवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचं जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा धोकादायक स्थिती आपण म्हणू शकतो. येथील स्थानिक नागरिकांकडून असं सांगितलं जाते की काही घरांसाठी इथनं माती काढण्यात आली आणि त्यामुळे सगळं खालती आलेलं आहे असं सांगण्यात आलंय. मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर आजूबाजूला घरं सुद्धा आहेत. अगदी हाकेच्या अंतरावरती इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळली गेली आणि या ठिकाणची जर आत्ता परिस्थिती पाहिली गेली तर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि लगतच या ठिकाणी अशा पद्धतीचा छोटासा डोंगर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि याच डोंगरावरती पाण्याची टाकी सुद्धा आहे. त्यामुळे हा एक संभाव्य धोका आपण म्हणू शकतो, कारण का जर पाऊस मोठ्या प्रमाणात आला तर ही दगडं खालती येऊ शकतात आणि ह्याच्यातनं सुद्धा एक धोका जो आहे हा निर्माण होऊ शकतो. खरं तर हा रस्ता आहे मोरबेवाडीचा, हा रस्ता रहदारीचा गावकऱ्यांचा रस्ता आहे आणि जर या ठिकाणी काही आपण बघू शकतो काही दगडं सुद्धा या ठिकाणी आलेली आहेत. त्यामुळे हा या ठिकाणी सुद्धा असाच धोका जो आहे हा निर्माण झालेला आहे. जर आपण
ही दृश्य पाहिली तर मोठमोठी अशी दगडं आहेत आणि माती जी आहे ही रेताळ माती आहे. त्यामुळे रेताळ मातीवरती जर जास्त पाऊस पडला तर कोणत्याही क्षणी हे सगळं खालती येऊ शकतं. ज्या पद्धतीनं जी घटना घडलेली आहे, बाजूलाच इतकी मोठी घटना घडल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आता प्रशासनानं अधिक लक्ष देणं जे आहे हे गरजेचं आहे. सलग 3-4 दिवस या ठिकाणी पाऊस राहिला तर मात्र या ठिकाणची परिस्थिती काहीशी वेगळी असू शकते. या ठिकाणी सुद्धा धोका जो आहे हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हवामान खात्यानं जिथं जिथं अलर्ट दिलेला आहे तिथं तो सुद्धा नागरिकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे पुढचे काही दिवस. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.